अडकवणार आहे, ज्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये दुःख होणार आहे. अशा रीतीने जर कर्म करायचं असेल तर ते कोणत्या पद्धतीनं केलं पाहिजे? तर त्याला उत्तर देताना भगवंताने अर्जुनाला सांगितलं, दोन पद्धती, दोन भूमिका आपल्या कर्मामध्ये आपण स्वीकाराव्यात. एक तर केलेल्या कर्माचा अभिमान ठेवू नये, आणि दुसरं केलेल्या कर्माच्या फलाची अपेक्षा ठेवू नये. आता गंमत काय मी आपल्याला सांगतो, याच्यातले धोकेही सांगतो मी आपल्याला. हे जरी भगवंताचं बोलणं असलं तरी त्याच्यातला धोका सांगतो मी आपल्याला. कर्मण्येवाधिकार असते, सगळ्यांना पाठ असणारा श्लोक. मा फलेषु कदाचन मा कर्मफल हे तुर्भुर माते संगोस्त्व कर्मणी. भगवान बोलले, अर्जुना काय कर, कर्मण्येवाधिकार असते, कर्मणी एव अधिकार असते, पण मा फलेषु कदाचन, कदाचन फलेषु मा, पण कर्म फलाची मात्र कधीही आसक्ती ठेवू नकोस. आता गंमत काय आहे, या श्लोकाचा अर्थ लावताना असं म्हणायचंय का की तू महिनाभर नोकरी कर पण पगाराची अपेक्षा ठेवू नको? असं जर भगवान म्हणत असतील तर मी त्यांना भगवान मानायला तयार नाही. अरे कोणता देव असा आहे की जो म्हणतो महिनाभर नोकरी कर आणि पगार मिळवू नको? मग माझ्या कुटुंबाला काय मी उघड्यावर टाकू? ज्या कुटुंबाच्या भरण पोषणाची जबाबदारी माझ्यावर आहे त्या मी पगाराची अपेक्षा ठेवायची नाही. मग मी नोकरी करायचीच कशा करता? काय मला गरज पडली नोकरी करायची? हा धोका आहे बरं का या विधानातला. दुर्दैवाने असे अर्थ केले जातात म्हणून मला हे प्रांजळपणाने स्पष्ट करणं भाग आहे. असा अर्थ भगवंताला अपेक्षित नाही. नोकरी कर पण फलाची अपेक्षा ठेवू नको. एसटीत बस पण मुक्कामाला जाण्याची, अरे हे काय? कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, फलाची अपेक्षा ठेवू नको. कोणत्या अर्थाने? अरे फलाची अपेक्षा ठेवल्याशिवाय मानवी जीवन चालू कसं राहील मला सांगा आपण? जेवण कर पण पोट भरण्याची अपेक्षा ठेवू नको. मग किती वेळ जेव? कर्म करायचं आणि फलाची अपेक्षा ठेवायची नाही, हे कोणत्या अर्थाने घेतलं पाहिजे? मी नोकरी करायची आणि पगाराची अपेक्षा ठेवायची नाही असं कसं होईल मला सांगा ना या जगामध्ये? आणि अशा जर नोकऱ्या सगळ्यांनी केल्या तर जग कसं चालेल? की तुम्ही बरं जाऊ द्या, बाकीचे सोडून द्या. तुम्हाला जर हे असंच वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मालकाला जाऊन सांगा की पुढच्या महिन्यात मी एकही दिवस खाडा करणार नाही पण मला पगार देऊ नका. बघा, करून तरी बघा एकदा, जमेल काय? कराल काय तुम्ही? जे मानवी स्वभावाच्या विरुद्ध जातं. मी एक वाक्य बोलतो, लक्षात ठेवा. ऐका, मी पुन्हा एकदा सांगतो, माझ्या बोलण्याचा कृपा करून गैरसमज करून घेऊ नका, विपरीत अर्थानं ते घेऊ नका. पण जो सगळ्यांचा स्वभाव असतो त्याच्या विरुद्ध विचार करणं हे कधीही तत्वज्ञान नसतं. तत्वज्ञान तुम्हाला विरुद्ध दिशेनं कधीही नेत नाही. तत्वज्ञान आपण ज्या दिशेनं चाललो आहोत त्या दिशेला फक्त आकार देतं, आयाम देतं, अर्थ देतं. तत्वज्ञान तुम्हाला विपरीत काही करायला सांगत नाही, विरुद्ध दिशेनं जायला कधी सांगत नाही. आपण तत्वज्ञानाकडे बघताना याच अर्थानं तत्वज्ञान म्हणजे काहीतरी वेगळंच आहे हो, ते आपलं कामच नाही हो, डोकेफोड असं काही नाही हो. तत्वज्ञान म्हणजे आपल्या जगण्याची शैली आहे. तत्वज्ञान म्हणजे समाधान मिळवण्याची रीती आहे. तत्वज्ञान म्हणजे आपल्या जीवनातल्या समाधानावर टाकलेला प्रकाश आहे. तत्वज्ञान म्हणजे दुसरं काय असतं? नाही, तत्वज्ञानाचा आमचा संबंध नाही, म्हणजे तत्वज्ञान माझा सुखाचा संबंध नाही हे नाकारण्याचा वेडेपणा आहे. तत्वज्ञानाचा संबंध नाकारणं, तत्वज्ञानाचा संबंध नाकारणं म्हणजे माझा सुखाचा संबंध नाही हे नाकारण्यासारखं आहे. जे विपरीत दिशेनं चाललं, तत्वज्ञान तुम्हाला म्हणतं काय? जेवू नका, पाणी पिऊ नका, नोकरी करू नका, पगार मिळवू नका, मिळालेला पगार कुठल्या तरी देवस्थानाला देऊन टाकत जा. म्हणजे तुम्हाला हे तत्वज्ञान सांगताना आपण कधी ऐकलंय काय? ही खोटी गोष्ट आहे की मी महिनाभर नोकरी करायची आणि मी पगाराची अपेक्षा ठेवायची नाही असं भगवान गीतेमध्ये बोलतात. काय तर म्हणे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. खोटी गोष्ट. भगवान असं कधीही सांगणार नाही. अरे जे भगवान राज्य प्राप्ती करता युद्ध करायला सांगतात ते भगवान पगारा करता नोकरी करू नका असं म्हणतील काय? विपरीत अर्थानं कृपा करून घेऊ नका भगवंताचं बोलणं. भगवान बोलतात ते स्वच्छ आहे, भगवान बोलतात ते स्पष्ट आहे. ज्ञानोबारांनी त्याच्यावर टाकलेला प्रकाश बघण्यासारखा आहे, अनुभवण्यासारखा आहे.
दुर्दैवानं बऱ्याच वेळेला हेच घडतं. कर्मण्येवाधिकार असते या श्लोकाचा अर्थ लावताना असाच लावला जातो. अशी अपेक्षा नाही आहे. आम्ही नोकरी जर करत असू तर आम्ही पगार मिळवणं आमचं कर्तव्य आहे. आणि मी आपल्याला पुढचंही सांगतो, जर आपण नोकरी केल्यानंतर तेवढा पगार मिळत नसेल तर त्याच्याकरता युद्ध केलं पाहिजे, हे गीता सांगते. मी विरुद्ध बाजूनी सांगेन आपल्याला. गीतेचा अर्थ वाटला तर तुम्ही म्हणा, महाराजांनी अर्थ फारच वेगळा सांगितला, म्हणा काय म्हणायचंय. पण मी आपल्याला हे सांगतो, जे आपल्या हक्काचं आहे ते जर आपल्याला सरळ मार्गाने मिळत नसेल तर युद्ध करून मिळवावं, हे सांगणारी गीता आहे. गीता असं म्हणत नाही की तुम्ही पगार मिळेल तेवढा मालकाने पदरात टाकलं तेवढं घ्या, फार उपकार झाले म्हणून निघा. नाही, आम्ही जर महिनाभर काम केलंय तर आमचा हक्क आहे पगार मिळवणं. तेवढा पैसा आम्ही मोजून घेतला पाहिजे. का म्हणून आम्ही बिंधे पण स्वीकारायचं? का म्हणून आम्ही आमचा पगार नाकारायचा? का म्हणून आम्ही नको म्हणायचं? जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे. आम्ही जर नोकरी करत नसून सगळ्या घरादारामध्ये घरादाराच्या जेवणाचे कष्ट, त्यांना वाढण्याचे कष्ट, त्यांच्या वेळेत स्वयंपाक करून देत असू तर दिवाळीला दसऱ्याला दागिना मिळणं आपला अधिकार आहे. तुम्ही लढा, मी आहे तुमच्या मागे. क्षमा करा. अरे जे आमच्या हक्काचं आहे, भगवंताने अर्जुनाला युद्ध कर म्हटलं, तुझ्या हक्काचं राज्य आहे बाबा, तुझे वडिलोपार्जित राज्य आहे तुझं, तुझ्या वडिलांनी सांभाळण्याकरता म्हणून धृतराष्ट्राला दिलेलं आहे, दान म्हणून दिलेलं नाहीये. तर आमचं राज्य आम्हाला मिळालं पाहिजे, आमचा पगार आम्हाला मिळाला पाहिजे. मग कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन कोणत्या अर्थाने घ्यायचं? त्याचं उत्तर मी देऊन जातो. हा विषय आला, मला हे बोलणं भागच होतं. गैर अर्थानं कृपा करून गीता घेतली जाऊ नये याच्याकरता म्हणून मला हे थोडं होत असेल सामान्यत्वानं, पण होऊ द्या. त्याचं उत्तरही मला दिलं पाहिजे. जेव्हा आपल्याला अंतःकरण शुद्धी करता कर्म करायचंय त्याच वेळेला मा फलेषु कदाचन याचा विचार केला पाहिजे. मी अंतःकरण शुद्धी करता ज्या वेळेला मला तत्वज्ञानानं मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे आणि त्या मोक्षाच्या सिद्धी करता, प्राप्ती करता अधिकार म्हणून जर माझं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे, तर अंतःकरण शुद्धी करता म्हणून जे कर्म करायचं असतं त्या कर्मामध्ये म्हणजे विवक्षित कर्मामध्ये मी कर्मफलाची अपेक्षा न ठेवता कर्म केलं पाहिजे. नोकरी करून पगार न मिळणं ही कर्मफलाची अपेक्षा ठेवणं हे न ठेवणं असं नाहीये. मला मिळालेल्या पगारामधून मी दुसऱ्यांना ज्या वेळेला मदत करतो त्यावेळेला फलाची अपेक्षा न ठेवणं हे मला मान्य आहे. पण नोकरी करून मी पगार न मिळवणं हे गीतेला कधीही मान्य नाही. गीता जसं तत्वज्ञान शिकवते तसा गीता आपल्याला व्यवहारही शिकवते. कारण व्यवहार शुद्ध असल्याशिवाय तत्वज्ञानाला अर्थ राहत नाही. आपला व्यवहार शुद्ध असला पाहिजे. हा, मी माझ्या पगारातले 10% देवधर्माकरता खर्च करणार आहे. ठरवा ना तुम्ही. मी माझ्या पगारातला 1% देवधर्माकरता खर्च करणार आहे. मी मला पगार मिळाला की त्याच्यातले 5% गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणाकरता खर्च करणार आहे. तिथं अपेक्षा ठेवू नका फलाची की मी गरीब विद्यार्थ्याचं शिक्षण केलं म्हणून देवानी मला स्वर्गात न्यावं. गरज नाहीये. मी जर या समाजामध्ये राहत असेल तर या समाजातलं दुःख दूर करण्याची काही नैतिक जबाबदारी अल्प अंशाने का होईना पण माझ्यावर येते म्हणून मी ते केलं पाहिजे. ही भूमिका सांगणारी सुद्धा गीताच आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे आपण केलं पाहिजे. हा, तिथे फलाची अपेक्षा ठेवू नका. मग अंतःकरण शुद्धी हे फल आहे. फलाची अपेक्षा ठेवल्याने अंतःकरण शुद्धी हे फल मिळत नाही, पण फलाची अपेक्षा न ठेवल्याने अंतःकरण शुद्धी हे फल मिळतं. हा विचार नकुलाने सांगितलाय महाभारतामध्ये. कुणाला? त्याच्या मोठ्या भावाला धर्मराज युधिष्ठिराला. नकुलाने उपदेश केला एके ठिकाणी लहान भावाने मोठ्या भावाला. आणि नकुल असं म्हणतात, अभिमान कृतम कर्म नैतत् फलवद उच्यते त्यागयुक्त महाराज सर्वमेव महाफलम. अभिमानानं केलेलं कर्म फल देत नाही, पण अभिमानाचा आणि फलाचा त्याग केल्याने जे फल मिळतं ते फल फार मोठं असतं. सर्वमेव महाफलम गीता बोलते. मग आता हा झाला एक विषय जो मला स्पष्ट करणं आवश्यक वाटतं आत्ताच्या काळामध्ये, म्हणून मी मुद्दाम तो स्पष्ट केला. मग काय केलं पाहिजे? कर्माचं बंधन आमच्यावर निर्माण होतं. याचं कारण आमचा कर्तृत्वाचा अभिमान आहे. मी केलं, हे मी केलं, हा मी जो असतो तो घात करतो. मी केलं,
मी होतो म्हणून झालं, मी नसतो तर काही झालं नसतं तुमचं. मी असं केलं, मी तसं केलं, मी प्रवचन केलं, मी सांगितलं म्हणून तुम्हाला गीता कळाली. हा जो मी ज्या वेळेला निष्कामतेमध्ये येतो त्यावेळेला तो मी त्या निष्कामतेला टिकू देत नाही. ती निष्कामता त्या मी मुळे सकामतेमध्ये बदलते, कारण तिथं मी आलेला असतो. आत्मकृतम पुण्यम व्रथान परिकीर्तयेत. आपण केलेलं कर्म आपल्या तोंडाने बोलून दाखवू नये. कोणतं? ज्या कर्मातून आपल्याला अंतःकरण शुद्धीद्वारा जीवन मुक्तीचा अनुभव घ्यायचा असतो त्या कर्माच्या बाबतीमध्ये मी केलं असं म्हणू नये. मान्य आहे. तिथं कर्मफलाची अपेक्षा ठेवू नये. मान्य आहे. मग याच्याकरता काय करावं लागेल? कर्मातला अभिमान जावा आणि कर्मफलाची आसक्ती जावी असं जर वाटत असेल तर काय केलं पाहिजे? त्याच्याकरता एकच केलं पाहिजे, कर्म करणारं नेमका मी कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे. मी नेमका कोण आहे? हा कर्म करणारा जो मी आहे तो कोण आहे? माझा आत्मा कर्म करतोय का माझं शरीर कर्म करतोय? नेमकं कर्म करणारं कोण आहे? शरीर कर्म करतं का? कारण शरीर तर पंचमहाभूताचा सांघात आहे, ते तर जड आहे. मग आत्मा कर्म करतो का? अरे आत्मा तर व्यापक आहे, त्याला हालचाल करायला संधीच नाहीये, तर कर्म काय करेल आत्मा? मग मी कर्म करतो म्हणजे नेमकं कोण करतो हो कर्म? हा मी कोण आहे? ज्ञानोबा यांनी म्हटलंय एके ठिकाणी, आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानोबा म्हणतात मी कोण आहे याचा विचार केला पाहिजे. कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादान किमस्तिह विचार्य सोयमीदृशः. आचार्यांनी अपरोक्षानुभूतीमध्ये जे विचाराचे प्रश्न आहेत, ज्या विचाराच्या दिशा आहेत त्या स्पष्ट केल्या आहेत. कोहम मी कोण आहे, कथम इदम जातम हे सगळं कुठून निर्माण झालं, कोवई करता याचा करता कोण आहे, उपादान किमस्तिह या सगळ्याचं उपादान कारण काय आहे, हे विचाराचे विषय असले पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, आचार्य बोलतात. तसं होतं बऱ्याच वेळेला. मनुष्य काय होतं बऱ्याचदा, जे डोळ्याला दिसतं आहे तत्संबंधानं विचार करण्यापेक्षा ज्या कारणाने ते डोळ्याला दिसतं आहे त्या कारणाचा विचार करण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे. तत्वज्ञानाच्या भूमिका कुठे स्पष्ट होतात हे आपण लक्षात घ्या. जे डोळ्याला दिसतं त्याच्यापेक्षा ते ज्या कारणाने दिसतं त्याच्या विचाराची सवय लावून घेतली पाहिजे. आपण जे डोळ्याला दिसतं त्याचा विचार करतो, पण हे ज्या कारणाने डोळ्याला दिसतं त्याचा विचार करायला कोणी तयार नाही. हे शाळेची सहल जाते की नाही, एखाद्या खेळण्याच्या त्या फॅक्टरीमध्ये म्हणा, त्या कारखान्यामध्ये शाळेची सहल जाते. लहान 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 मुलं असतात, ते जातात, ते शिक्षक घेऊन जातात. मग तिथं ते प्लॅस्टिकच्या खेळण्या तयार होतात, प्लॅस्टिकचे पक्षी तयार होतात, प्लॅस्टिकचे प्राणी तयार होतात. आता त्या प्लॅस्टिकला वेगवेगळ्या आकारामध्ये ते घडवून ते खेळण्यांचा कारखाना असतो. ते कारखान्यामध्ये गेल्यानंतर काही विद्यार्थी असे असतात ते रंगीबेरंगी खेळण्या बघूनच अचंबित होतात. अबा केवढ्या खेळण्या. काही विद्यार्थी असे असतात ते विचार करतात या सगळ्या खेळण्या जर मला घरी नेता आल्या तर. हे पुढे कोण कोण होतात ते पुढे सांगतो. काही विद्यार्थी असे असतात, केवढ्या खेळण्या आहेत ना, केवढे रंगीबेरंगी खेळण्या आहेत, किती रंग आहेत तिथं, याच्याने अचंबित होतात. काही विद्यार्थी हे सगळं मला मिळेल का याचा विचार करतात. काही विद्यार्थी असे असतात त्यांना त्या यंत्रामध्येच तथ्य वाटतं. हे सगळं यंत्र, हे कसं घडतं ना, कसं यंत्र आहे ना, ते किती जड आहे ना, हे लोखंडाचं कसं, ते दाब कसं देतं, तिथं ते प्लास्टिक वितळवलं कसं जातं, त्याच्यासाठी किती अग्नी पेटवला जातो, ते त्याच्यातच रमतात तांत्रिक भूमिकेमध्ये. किती सांगू शकेन, काहीच विद्यार्थी असे असतात जे चौकशी करतात हे कुणाच्या मालकीचं आहे, ही फॅक्टरी कुणाच्या मालकीची. तसं या जगामध्ये आलेले काही लोक या जगतातल्या वैविध्यानेच अचंबित होतात. अहो हेही आहे, तेही आहे, तेही आहे, तेही आहे. काही विद्यार्थी, काही लोक असे असतात ते म्हणतात हे जगातलं सगळं मलाच मिळालं तर, हे पुढे मंत्री होतात. पण काहीच लोक असे असतात जे विचार करतात या सगळ्याचा मालक कोण आहे हो,
या जगाचा मालक कोण आहे, या जगाचं उपादान कारण कोण आहे, विचाराच्या दिशा स्पष्ट असल्या पाहिजे. म्हणून मी आपल्याला म्हटलं, जे डोळ्याला दिसतं त्याच्यापेक्षा ते ज्या कारणाने दिसतं तिथपर्यंत आपला विचार पोचण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे. समाधानाचं कारण आहे ते. मी कोण आहे, कर्म करणारा मी कोण, माझा देह कर्म करतो का माझा आत्मा कर्म करतो, कसं शक्य आहे? अर्जुनाला हाच प्रश्न आहे. दुर्योधनाला तू मारणार आहेस म्हणजे दुर्योधनाचा देह मारणार आहेस का आत्मा मारणार आहेस? देह मारणार असशील तर तू न मारताय दुर्योधन कधीतरी मरणार आहे, आणि आत्मा मारणार असलास तर तू मारू नये, आत्मा कधी मरत नसतो. दुर्योधनाला म्हणजे तू कुणाला मारणार आहेस रे? दुर्योधन नावाला मारणार आहेस का? नाव तर नावच आहे, त्याला मारून काय उपयोग आहे? त्या वालीच्या बायकोनी हेच प्रश्न विचारलेत रामायणामध्ये रामचंद्र प्रभू. रामचंद्र प्रभूंनी नंतर उत्तर देताना हीच भूमिका मांडली. तो वाली पडला, रामाने बाण मारला, सुग्रीवाला मदत करण्याकरता वाली पडला. ती वालीची बायको होती तारा नावाची, ती मोठी विद्वान होती. ती आली रणांगणावर रडायला लागली. रामचंद्र प्रभूंना तिने विचारलं की का हो तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलं? माझ्या नवऱ्याने तुमची बायको पळवली काय? कशासाठी माझ्या नवऱ्याला तुम्ही मारलं? रामचंद्र प्रभूंनी तिला सांगितलं, माझ्या तुझ्या नवऱ्याचं काही प्रत्यक्ष भांडण नाही. मग का मारलं? माझ्या मित्राचा तो शत्रू आहे म्हणून तो माझा शत्रू झाला. माझा मित्र सुग्रीव आहे, सुग्रीवाचा तो शत्रू आहे म्हणून तो माझाही शत्रू झाला, मी त्याला मारलं. तारा म्हणाली, तुम्ही त्याला मारलं हे फार चांगलं केलं. बायको बोलते, तुम्ही यांना मारलं कारण ते तुमचे शत्रू आहेत, तुमच्या मित्राची बायको त्यांनी पळवली, राज्यहरण केलंय म्हणून तुम्ही त्यांना मारलत ना, मान्य आहे मला, मलाच काय कुणालाही मान्य होईल. मग तारा म्हणाली, माझा नवरा तुमचा शत्रू आहे हे सिद्ध झालं, पण मी तुमची शत्रू आहे का? रामचंद्र प्रभू म्हणाले, नाही, तुझं माझं काही भांडण नाही, तुझं माझ्या मित्राचंही सुग्रीवाचं काही भांडण नाही, मी तुमची शत्रू आहे. भगवान म्हणाले, नाही बाई, तू माझी शत्रू नाहीस. मग तारा म्हणाली, जर मी तुमची शत्रू नाही कोणत्याच अर्थानं, तर मला दुःख तुम्ही का दिलं सांगा. रामचंद्र प्रभू म्हणाले, तुला दुःख देण्याचा माझा काय संबंध, मी तुला दुःख दिलं नाही. तारा म्हणाली, नाही, कसं, माझ्या नवऱ्याला तुम्ही मारल्यामुळे मला वैधव्य प्राप्त झालं, मला दुःख झालं की नाही? बरं, ते दुःख कशामुळे झालं? तुम्ही माझ्या नवऱ्याला मारल्यामुळे. तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलं नसतं तर मला वैधव्याचं दुःख भोगावं लागलं असतं का? नाही. मग मी तुमची शत्रू नसताना मला वैधव्याचं दुःख भोगायला लावण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? रामचंद्र प्रभू म्हणाले, बरोबर आहे. मग ती म्हणाली, तुमच्या मित्राचा शत्रू आहे म्हणून माझ्या नवऱ्याला मारायचं तर तुम्ही खुशाल मारा, पण मला वैधव्य द्यायचं नाही. आता हे कसं जमेल सांगा ना? माझ्या नवऱ्याला मारून टाका, काही हरकत नाही, पण मला वैधव्य द्यायचं नाही, कारण मी तुमची शत्रू नाही, तुमचं माझं काही भांडण नाही, मला दुःख देण्याचं तुम्हाला काही नैतिक अधिकार नाहीये, मला कशाला दुःख देताय तुम्ही? रामचंद्र प्रभू म्हणाले, बरोबर आहे, कारण हे सगळं खरंच बरोबर आहे. काय चूक आहे सांगा? तिचं म्हणणं काय चूक आहे? तारेचं म्हणणं काय चुकलं? तिने काही सीता पळवली आहे का तारेने? नाही. तिने काही नवऱ्याला सांगितलंय का तुम्ही सुग्रीवाची बायको पळवा, राज्य हिरावून घ्या म्हणून? नाही. बरं, तिने काही वालीला फूस लावली आहे का तुम्ही रामाला विरोध करा म्हणून? नाही. रामचंद्र प्रभूचा आणि वालीचा तशा अर्थाने जो संबंध आला तो सुग्रीवाच्या माध्यमातून आला, त्याच्यात तारेचा काही दोष नाही आहे, हे तर सगळ्यांना मान्य आहे. तरी तारेला वैधव्याचं दुःख भोगावं लागलं आणि ते रामचंद्र प्रभूंनी दिलं, हेही मान्य आहे. मान्य आहे. मग काय कारण आहे रामचंद्र प्रभूंना दुःख देण्याचं? कशासाठी माझ्या नवऱ्याला तुम्ही मारलं? मग तुम्ही तुमच्या मित्राचा शत्रू म्हणून वालीला मारायचं तर खुशाल मारा, पण माझा नवरा मला द्या. आता आली पंचायत. म्हण, बरोबर आहे, मी तुला दुःख द्यायचं काही नैतिक कारण नाहीये, मग माझा नवरा मला जिवंत करून द्या. रामचंद्र प्रभूने विचार केला, ही बोलते ते खरंच आहे आणि ऐकणाऱ्या सगळ्यांनाच हे पटणार आहे, असा विचार रामचंद्र प्रभूंनी केला की जे ऐकणार आहेत त्या सगळ्यांना हे पटेल की बाबा हिचं म्हणणं बरोबर आहे.
परंतु तारेचं बोलणं हे तर्काच्या दृष्टीने बरोबर होतं. रामचंद्र प्रभूने विचार केला, तर्काला जर कायमचं संपवायचं असेल तर त्याच्याकरता तत्व लागतं, नुसता तर्कावरून तर्क करून चालत नाही. मग रामचंद्र प्रभूने विचारलं, ठीक आहे म्हणे, तारे तू म्हणतेस ते बरोबर आहे, माझं तुझं काही वैर नाही, मी तुला दुःख देण्याचं काही नैतिक कारण नाही, तरी मी तुझ्या नवऱ्याला मारल्यामुळं तुला दुःख झालेलं आहे, तर मला ते दुःख दूर केलं पाहिजे. ते म्हणाली, मग माझा नवरा जिवंत करून द्या, म्हणजे माझं दुःख दूर होईल. रामचंद्र प्रभू म्हणाले, बरोबर आहे, मग आता मला सांगता रे. रामचंद्र प्रभूंचं बोलणं इथून सुरू होतं, ज्याचा संदर्भ मला आपल्या समोर ठेवायचा. रामचंद्र प्रभू म्हणाले, तारे मला एक सांग, की तुझा जो नवरा तू म्हणतेस तो नवरा म्हणजे हा देह आहे का आत्मा आहे? पतिस्तवायम देहो वा जीवो वा वद तत्वतः. रामचंद्र प्रभू म्हणाले, माझा नवरा म्हणून तू जे म्हणतेस ना वालीला, तर हा वालीचा जो देह इथं आहे, हा देह म्हणजे तुझा नवरा आहे का याच्यातला आत्मा म्हणजे तुझा नवरा आहे? जर देह म्हणजे नवरा म्हणत असशील तेव्हा इथंच पडलाय, घेऊन जा, रडायचं काय कारण आहे? तुझा नवरा मारला असं तू म्हणतेस, जर देहालाच नवरा म्हणणार असशील, हा काय इथंच आहे, घेऊन जा ना घरी, वाजत गाजत घेऊन जा, माझं काही म्हणणं नाही. आणि तू जर आत्म्याला तुझा नवरा म्हणणार असशील वालीच्या, तर आत्मा कधीच मरत नसतो, तुला वैधव्य यायचं काय कारण आहे? मग तारा म्हणाली, हा हेही बरोबर आहे. म्हणजे अडचणच आहे, जे ऐकेल ते खरं वाटतं, काय करावं मला कळतच नाही. तारा म्हणाली, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पतिस्तवायम देहो वा जीवो वा वद तत्वतः. मग तारा म्हणते, देहो अचित काष्ठवद राम जीवन. अरे देह हा काष्ठासारखा जड आहे आणि जीव तर चिदात्मक आहे, आनंद स्वरूप आहे, व्यापक आहे. म्हणजे आत्मा तर व्यापक आहे आणि देह तर जड आहे, मग मला दुःख कशाचं आहे तुम्हीच सांगा आता. तारा म्हणाली. मग रामचंद्र प्रभूंनी अहंकार आदी संबंध वगैरे सगळा तत्वज्ञानाचा विचार तारेला सांगितला. मला पुढचा विचार सांगायचा नाही, मला विचार आपल्याला असा मांडायचा आहे की कर्म करण्याने जर माणूस बंधनात पडण्याचं सगळ्यात मोठं दुःख त्याला भोगावं लागत असेल, तर त्या कर्मातून सुटण्याचा, कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय काय? तर कर्तृत्वाचा जो अभिमान आम्ही घेतो आणि मी कर्म करतो म्हणतो, त्या मीची जाणीव करून घ्या. मी कोण आहे? मी म्हणजे आत्मा आहे का मी म्हणजे देह आहे? देह कर्म करत असेल तर देह माझा आहे हे कोणी मान्य कर? कोण मान्य करेल? तुम्ही सांगा देह माझा आहे. अरे देह माझा नसतोच, म्हणून तर मला टाकून निघून जातो. देह माझा नाही आहे, देह तर पंचमहाभूताचा बनलेला. पिंड हा उसना आणिला पाचाचा. पिंड हा उसना आणला आणि उसना आणलेली वस्तू कधी ना कधी तरी परत करावी लागते. बायकांना माहिती आहे, पुरुष तसं फार उसनं घेत नाहीत, बायका उसनं घेतात. अर्थात पुरुष घेत नाहीत असं नाही, पण घेतलेलं परत करायची पुरुषांना सवय नसते, म्हणून बायकांना जास्त माहिती आहे की उसनं आणलेलं कधीतरी परत करावं लागतं. बायका पुरुष कधी परत करण्याच्या भानगडीत पडत नाही, पण बायकांना तसं नसतं. उसने आणलेलं परत करावं लागतं, कारण जिच्याकडून आणलं ती फार अवघड असते. उसनं आणलेलं आज ना उद्या कधीतरी परत करावं लागणारच आहे की नाही? आमचा देह उसनं आणला, आज ना उद्या कधी ना कधीतरी त्या पंचमहाभूताला परत करावा लागणारच आहे की नाही? भले कुणाला 40व्या वर्षी, कुणाला 60व्या वर्षी, कुणाला 80व्या वर्षी, कुणाला 100व्या वर्षी, पण परत तर करावा लागेल की नाही? अर्थात हा विचार केला तरच आपल्याला जीवनाचं सुख आहे, नाही तर मग रडणंच आहे आयुष्यभर. मरण आहे हो, मरण आहे हो, रडा. अरे मरण आहे, रडलास तरी मरायचंच आहे, आणि तू मेल्यावर तुला रडता येतच नाही म्हणून आधीपासून रडून घेतात माणसं, बाकीचे रडतात. आता त्याला काय अर्थ आहे? कधी ना कधी तरी जाणार आहे, ते काही टिकणारं तत्व नाहीच आहे. बस एक शहाणे नवरा बायको होते. आता हे कल्पनाच आहे ही, पण असू द्या, एक गोष्ट म्हणून ऐका. जरा तत्वज्ञानाचा श्रवण केलेले, चिंतन केलेले नवरा बायको, त्यांचा एक मुलगा होता, 25व्या वर्षी मेला. तरुण मुलगा गेला. आता बायको होती घरी, त्या मुलाचा देह घरी आणला, काय करणार? पण नवरा कामावरून यायची वेळ, जेवणाची वेळ, दुपारची वेळ, बायको शहाणी होती, तिने त्या मुलाचा देह घरामध्ये झाकून ठेवला.
आणि नवरा कामावरून आल्यानंतर नवल्याला आधी म्हटलं तुम्ही आधी जेवून घ्या, म्हणून त्याला पान वाढलं. काय आई असेल मला कळत नाही. नवऱ्याला जेवायला वाढलं, नवरा जेवायला लागला आणि जेवता जेवता ही बाई त्याला म्हणाली, अहो आपल्या गल्लीत आज एक गंमतच झाली. तो म्हणाला काय झालं? काही नाही म्हणे, अहो आपल्या एका गल्लीतल्या एका बाईने दुसऱ्या बाईकडून वाटीभर साखर उसनी घेतली होती. पाहुणे आले आणि तिच्या घरी साखर नव्हती म्हणून शेजारणीकडून साखर वाटीभर उसनी घेतली. आणि ज्या वेळेला उसनं मागायला ही बाई तिच्याकडे गेली तेव्हा ती रडायला लागली, आरडाओरडा करायला लागली. माझी वाटीभर साखर आहे, तू कशी नेतेस? तुझ्याकडून उसनी आणली म्हणून काय झालं? आता माझी झाली ना. रडायला लागली. नवरा म्हणाला काय मूर्ख बाई आहे, अगं उसनं आणलंय म्हणल्यानंतर वाटीभर साखर तशी परत करावी लागणार आहे. मग ती बायको म्हणाली, अहो तसंच झालंय, देवानी 25 वर्षापूर्वी आपल्याला एक मुलगा उसना दिला होता, आज त्याचा त्यांनी नेला, आपल्याला रडायचं काही कारण आहे काय? समाधान आहे समस्येचं. मला मुद्दा काय मांडायचा आहे का? आज ना उद्या देह जाणार आहे, देह कर्म करतो काय? हा देह कर्म करणारा असेल तर मेलेल्या प्रेतांनी सुद्धा कर्म करायला पाहिजे, कारण तिथे देह आहेच आहे. बरं देह कर्म करत नाही बाबा, जड आहे म्हणावं, तर आत्मा कर्म करतो काय? आत्मा कधी कुणाचं कर्म करत नाही, कारण व्यापक आहे. जोपर्यंत परिच्छिन्नता स्वीकारली जात नाही तोपर्यंत कर्तृत्व किंवा कर्माचा विचार करता येत नाही. अहो हालचाल करायला काहीतरी परिच्छिन्न लागतं, परिच्छिन्नता लागते. माझा हात मी इथून हलवला आणि इथं नेला, तर इथं नेण्याच्या पूर्वी माझा हात इथं नव्हता म्हणून मला इथं नेता आला. म्हणजे देश परिच्छिन्नता हाताला आहे म्हणून हाताकडून हालचाल घडते. तसं आत्मा काही परिच्छिन्न आहे का? तो तर व्यापक आहे, सर्वत्र भरून राहिला, त्याला हलायला जागा कुठे आहे? मग आत्मा कर्म करतो म्हणता कसं? मग मी कर्म करतो असं जेव्हा मनुष्य म्हणतो त्या मीच ज्ञान करून घेतलं पाहिजे. एकदा मीच ज्ञान झालं की मग हे फल मला मिळालं पाहिजे. मीच कर्म करत नाही हे कळल्यावर फल मला मिळालं पाहिजे असं आपल्याला म्हणता येणार नाही. बर, इथपर्यंतचा विचार जमला. मग आता त्या मीच ज्ञान करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे? अरे गुरुकडे जा. ज्ञान देणारे गुरु आहेत. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाथी जैसे. गुरुकडे जा, ते आम्हाला ज्ञान देतात. पर गुरुकडे जा, इथपर्यंतही पटलं. गेल्याबरोबर गुरु म्हणतात का हे घे ब्रह्मज्ञान? ते असे विनाकारणच ब्रह्मज्ञान देतात का? देत नाही. मग गुरुकडून जेव्हा ब्रह्मज्ञान ग्रहण करायचं असेल तर गुरु कुणाला ब्रह्मज्ञान देतात? ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे तिथंच ब्रह्मज्ञान गुरु देतात. अरे अंतःकरण शुद्ध असल्याशिवाय ब्रह्मज्ञान मिळत नाही का? मिळत नाही. मग ब्रह्मज्ञानाकरता अंतःकरण शुद्ध करायचं असेल तर काय करा? कर्म करा. मी कुठून निघालोय आणि कुठं आलोय ऐका. कर्म करणं हे जर बंधनकारक आहे आणि कर्म करण्याने जर बंधन निर्माण होत आहे तर त्या कर्माच्या बंधनातून सुटण्याकरता काय करा? कर्म करा. पुन्हा येणं तिथंच आहे. ज्ञानोबा बोलतात, कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता जैसी रसरीती मरिता राखिला विशो. ज्ञानोबारांनी तेच उत्तर दिलंय. मागे मी आपल्याला बोललोही असेल का, हे या दृष्टांत आला म्हणून सांगतो मी. आपल्या सापाच्या विषावरचा उतारा म्हणून जे इंजेक्शन दिलं जातं ते सापाच्या विषापासूनच बनवलं जातं, हे आपल्याला माहिती असेल. सापाच्या विषापासूनच ते इंजेक्शन बनवलं जातं. पण म्हणून विष चढू नये म्हणून दुसरा साप चावून घेणं हा उपाय नसतो. हा उपाय नसतो. सापाच्या विषापासूनच बनवतात ते इंजेक्शन, पण त्याच्यावर काही रासायनिक प्रक्रिया करावी लागते, विशिष्ट पद्धतीनं ते शरीरात टोचवावं लागतं तर माणसाचा प्राण वाचतो. तसं कर्मानच कर्माची बंधनं तुटतात, फक्त ते विशिष्ट पद्धतीनं केलं जातं आणि ती जी पद्धत आहे त्यालाच कर्मयोग असं म्हणतात. कर्मयोगाचं मूळ सूत्र इथे आहे, त्यालाच कर्मयोग असं म्हणायचं. मग आता हे कर्मयोग म्हणून जो भगवंतांनी सांगितला, जो ज्ञानोबारांनी सांगितला, त्या कर्मयोगाचा निश्चित विचार आपल्याला करता आला की बाबा कर्म करण्याची एक विशिष्ट रीती आहे की ज्या पद्धतीनं कर्म केल्याने आम्ही कर्मबंधनात अडकत नाही, उलट कर्म जन्मजन्मांतराच्या कर्मबंधनातून सुटण्याचा जो उपाय जे ब्रह्मज्ञान, त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती ज्याच्यामुळे होते ते विशिष्ट पद्धतीनं कर्म करणं, याला आपल्याला कर्मयोग म्हणता येतं. झालं इथपर्यंत. आता हा झाला अर्धा